नागपुर में क्राइम ब्रांच की यूनिट 5 ने जरीपटका थाना क्षेत्र में हुई चोरी की वारदात का भांडाफोड़ करते हुए एक नाबालिग को हिरासत में लिया है। गश्त के दौरान संदिग्ध अवस्था में मिले इस विधि संघर्षित बालक के पास से पुलिस ने चोरी की गई नकदी बरामद की है। पूछताछ में आरोपी ने अनाज दुकान में चोरी करने का आरोप जुर्म कबूल कर लिया है। क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम जरीपटका इलाके में गश्त पर थी तभी बेजन बाग इटारसी पुल के पास लेडी मैदान के सामने एक नाबालिग संदिग्ध हालत में घूमता दिखाई दिया। पुलिस को देखकर उसने भागने की कोशिश की, लेकिन मुस्तैद पुलिस टीम ने पीछा कर उसे धर दबोचा। तलाशी लेने पर उसके जेब से रुपए 4,600 नगद मिले। सख्ती से पूछताछ करने पर उसे जरीपटका थाना क्षेत्र स्थित गणेश अनाज भंडार दुकान में चोरी करने की बात स्वीकार की। पुलिस रिकॉर्ड खंगालने पर पता चला कि दुकान में हुई चोरी के संबंध में जरीपटका थाने में चोरी का मामला पहले से दर्ज था। क्राइम ब्रांच ने आरोपी को बरामद कर नकदी के साथ आगे कानूनी कार्रवाई के लिए जरीपटका पुलिस के हवाले कर दिया है। फिलहाल पुलिस आगे की जांच जारी है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील हवालदार अनीस खान हे पेट्रोलिंग दरम्यान माहिती घेतली असता त्यांना जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये 20 जुलैला झालेल्या गडबडीमधील एक विधी संघर्ष बालक यांनी केली असावी असा संशय वाटल्याने तरच बालक मिळून आल्याने त्याला अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे अंगझडतीमध्ये काही कॅश आम्हाला मिळाली आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये दाखल 472/26 हा घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले आणि या गुन्ह्यामध्ये काही इतर सामान आणि त्याचबरोबर काही रोख कॅश अशा प्रकारचं मुद्देमाल चोरी गेला होता। त्या आरोपीकडून आम्ही 4,600 रुपयाची नगदी कॅश आम्ही बरामद केली आणि याच्या नातेवाईकांसह त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन जरीपटकाच्या ताब्यात दिलेला आहे। आणि या नाबालिगची माहिती घेतली असता 16 वर्षाचा हा विधी संघर्ष बालक आहे। यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती गडबडीचे असे आणि वाहन चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याची माहिती घेतली असता घरामध्ये त्याच्या आईची एक विधवा आहे आणि वडील नसल्या कारणाने आईचं सांगून ऐकत नाही आणि नशापाणी त्याला गांजा पिण्याची सवय आहे, दारू पिण्याची सवय, शिक्षण अर्धवट झालं आणि अशा इन्स्टंट पैसे कमवण्याची सवय लागल्यामुळे घरामध्ये कोणत्याही माणसाचं वडीलधाऱ्या माणसाचा मान सन्मान न ठेवता कुठल्याही चुकीच्या मित्राच्या मागे लागून सदरच्या अपराधाच्या त्याला सवय लागलेली आहे। त्याचा आम्ही काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु नशेच्या आहारी असल्यामुळे त्या आणि नशामध्येच राहून अशा प्रकारचे अपराध करण्याची त्याची सवय असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। तरी सुद्धा त्या आरोपीला विधी संघर्षाचे बालक यांना आम्ही पुढील कार्यवाही करता त्याच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन जरीपटकाच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढील कारवाई जरीपटकाच्या मार्फतीने करण्याचा प्रयत्न करत आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, त्याचबरोबर जॉईंट सीपी रेड्डी सर, त्याचबरोबर ॲडिशनल सीपी क्राईम श्री गाभाडे सर, त्याचबरोबर डीसीपी डिटेक्शन सर आणि आमच्या एसीपी वैभव जाधव सर, त्याचबरोबर आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील हवालदार अनीस खान, त्याचबरोबर इतर पथकातील अंमलदार यांनी केलेले आहे आणि एका विधी संघर्ष बालकाला घरफोडी केल्यानंतर 4 ते 5 दिवसाच्या ताब्यात घेऊन तो एक गुन्हा आम्ही ओपन केलेला आहे।